नमस्कार. आज बनवणार आहे आपण मशरूम भाजी. मशरूम भाजीसाठी मी मशरूम बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरं टाकलेलं आहे ठेचून. 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद आणि थोडा त्याच्यामध्ये काळा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, खडा मसाला. आणि श्रीदी किचन किंग मसाला, तो पण 2 चम्मच. आणि त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे मी, आंबट दही नाही ते, आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचं. आणि कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आलं टाकायचं थोडंसं. टोमॅटोमधल्या बिया काढायच्या, टोमॅटो टाकायचं. लसूण मस्त भाजून घ्यायचं. आता आपण मिक्सरमधून काढून घेणार. कढईमध्ये तेल टाकलं, गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं. आता मस्त आलं लसूण टाकायचं. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला मसाला काढलेला मसाला फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट, हळद आणि आपलं मॅरिनेट झालेलं मशरूम आणि थोडं गरम पाणी मिक्स करून घ्यायचं. झाली आपली मशरूमची भाजी तयार. खूप सोपी आहे. आपल्याकडं करत नाही म्हणून आपल्याला माहिती नसते त्याची, पण खूप सोपी आहे. पनीरच्या भाजीपेक्षाही सोपी आहे, शॉर्टकट. मस्त झाली मशरूमची भाजी आपली. आता मी त्यांना दिली जेवायला. कशी झाली हो? छान झाली, मस्त. नमस्कार. आज बनवणार आहे आपण मशरूम भाजी. मशरूम भाजीसाठी मी मशरूम बारीक करून घेतलेला आहे. त्याच्यामध्ये लसूण, अद्रक आणि जिरं टाकलेलं आहे ठेचून. 2 चम्मच तिखट, 1 चम्मच हळद आणि थोडा त्याच्यामध्ये काळा मसाला मी बारीक करून घेतलेला आहे, खडा मसाला. आणि श्रीदी किचन किंग मसाला, तो पण 2 चम्मच. आणि त्याच्यानंतर दही घेतलेलं आहे मी, आंबट दही नाही ते, आणि मीठ एकत्र मिक्स करून घ्यायचं. मॅरिनेट करण्यासाठी अर्धा तास ठेवून द्यायचं. आणि कांदा भाजून घ्यायचा. त्याच्यामध्ये आलं टाकायचं थोडंसं. टोमॅटोमधल्या बिया काढायच्या, टोमॅटो टाकायचं. लसूण मस्त भाजून घ्यायचं. आता आपण मिक्सरमधून काढून घेणार. कढईमध्ये तेल टाकलं, गरम झालं, त्याच्यामध्ये जिरं टाकलं. आता मस्त आलं लसूण टाकायचं. लाल झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपला मसाला काढलेला मसाला फ्राय होऊ द्यायचा. त्याच्यामध्ये आपण थोडंसं तिखट, हळद